तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अभिजित निकी यांच्यामध्ये अभिजितच्या बायकोवरून चर्चा होते. तर निकी वर्षाताई यांच्याकडे तक्रार करते की त्यांनी त्यांच्या बहिणीची ओळख करून देताना तिची खलनायक, जहरीली नागिन अशी ओळख करून दिली हे तिला अजिबात पटले नाही. यावरून वर्षाताई तिची माफी मागतात. शिवाय कधी नव्हे ते डीपी आणि निकी यांच्यामध्ये शांतपणे चर्चा होते. दुसऱ्या दिवशी बिग बॉस मराठीच्या घरात संतूर स्पॉन्सर स्पेशल रॅम्प वॉक पार पडतो. यामध्ये घरातील सर्व महिला स्पर्धक सहभागी होतात आणि पुरुष स्पर्धक या रॅम्प वॉक स्पर्धेचं परीक्षण करतात. यामध्ये जान्हवीला 8 वर्षाचा मोठा मुलगा असून सुद्धा ती अजूनही तरुण दिसते, यामुळे तिला त्याच्यामध्ये विनर असं घोषित करतात. त्यानंतर बिग बॉस जाहीर करतात की अंकिताला भेटायला कोणीतरी खास जवळचं आलेलं आहे. सर्वांनाच वाटतं की अंकिताचा होणारा नवरा येणार आहे. पण मुख्य प्रवेशद्वारे तिच्या बहिणी येतात. ती डीपी दादांशी चुकीचं वागते का, अभिजित सोबत तिचं कसं वागणं आहे, असे सगळे प्रश्न त्यात तिच्या बहिणीनं विचारत असते. त्यानंतर थोड्या वेळातच तिचे बाबा घरात प्रवेश करतात. ती आल्या आल्या त्यांच्याकडे तक्रार करते की तिने बोलवल्यावर बाबा कधीच मुंबईत आले नव्हते, पण ते आज आले. बाबांना पाहून ती ओक्साबोक्शी रडू लागते. त्यानंतर पॅडी कांबळे यांच्या मुली येतात. ग्रीष्मा आणि आद्या त्यांना सल्ला देतात की बाबा स्वतःसाठी खेळ, सूरजला दूर कर असं त्यांचं म्हणणं नसतं, पण इंडिव्हिज्युअल गेम दिसायला हवा असं त्या म्हणतात. त्यानंतर निकीची आई येते आणि त्या निकीला सांगतात की रागावर थोडं नियंत्रण ठेव. त्या निकी आणि अभिजित यांच्या मैत्रीचं सुद्धा कौतुक करतात. त्या निकीला म्हणतात की तू जरी पॅडी दादा आणि वर्षाताईंना ओळखत नसली तरी मी चांगलं ओळखते, मी त्यांचे नाटक आणि पिक्चर्स पाहिलेले आहेत. त्यानंतर तिचे बाबा तिला येऊन सल्ला देतात की ज्येष्ठांचा आदर कर. पुढे निकीची आई निकीला सांगते की अरबाजची आई आजारी पडली होती. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की अरबाजने आधी एक शो केला होता, त्याच्यातून त्या 2 मुली आल्या होत्या आणि आता ही एक मुलगी. मी घरात कोण कोणाला घेऊ असं तिची आई म्हणती. ते पाहून थोडं वाईट वाटत होतं. पुढे निकी तिच्या आईला आत घेऊन जाते आणि ती विचारते की नक्की काय झालं. त्यावरती निकीची आई सांगते की अरबाजचा साखरपुडा झालेला आहे. तसंच निकीचं आणि अरबाजची मैत्री त्यांना फारशी आवडली नसल्याचे ती सांगते. निकीसाठी हा मोठा धक्का असतो की अरबाजचा साखरपुडा झालेला आहे. त्यानंतर तिला तो डोळ्यांसमोरही नको असतो. ती बिग बॉसला म्हणते आता जर अरबाज घरात आला तर मी मेंटली पागल होईल. त्यानंतर ती जान्हवीला म्हणते की अरबाज निकी हे जे काही होतं ना ते आता सगळं संपलेलं आहे, ओव्हर झालेलं आहे. पुढं ती अरबाजचे कपडे, त्याचा कॉफीचा मग या सगळ्या गोष्टी कचऱ्याच्या बॅगेमध्ये भरते आणि स्टोर रूम मध्ये ठेवून देते. ती बिग बॉसला सांगते हे अरबाजचे कपडे आहेत, ते त्याला द्या नाहीतर फेकून द्या. पुढे त्यानंतर घरात सूरजच्या बहिणी आणि आत्या येतात. त्या घरात येताना सर्वात आधी चप्पल बाहेर काढतात. सूरजच्या कुटुंबाची ही कृती सर्वांचंच मन जिंकून घेते. सूरजच्या गप्पा गोष्टी खूप प्रेमाने त्या सर्वांना सांगतात. सूरजच्या जन्माची कहाणी ऐकून वर्षाताई यांना रडू सुद्धा येतं. सूरज सूरजची आत्या सूरजबद्दल सांगते की सूरजच्या जन्माच्या वेळेस आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्याचा बाप बेवडाच होता आणि आम्ही आईला डॉक्टरकडे घेऊन गेलो डिलिव्हरीसाठी. पण आधी 7-8 पोरं झाली होती, त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले डिलिव्हरी तर होऊ शकत नाही आणि आमच्याकडे पैसे नव्हते. त्याच्यामुळे आमच्यातलाच एक डॉक्टर म्हटला की मी डिलिव्हरी करतो. त्याने डिलिव्हरी केली आणि हा जन्माला आला. त्यावेळेस आमच्याकडे त्याला गुंडाळण्यासाठी जो दडपा असतो, बाळूत असतं, ते सुद्धा नव्हतं. शेजारच्या एका बाईने ते बाळूत दिलं. आम्ही त्याच्यात त्याला गुंडाळलं आणि तसंच घरी घेऊन आलो. त्यावरती वर्षाताई सुद्धा खूप भावूक होऊन म्हणतात की खूप परिस्थिती वाईट होती. अशी कल्पना पण करवणार नाही एवढी वाईट तुमची परिस्थिती होती. पुढे सूरजची बहीण म्हणते की हा बापाचा खूप लाडका होता, आमच्या आप्पांचा खूप लाडका होता. ती म्हणते की आमची आई भोळी होती, ती शिकलेली नव्हती, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र कडक होती. त्या त्याला सूरजला काठीने मारायची, शाळेत पाठवायची. पण आमचे आप्पा म्हणायचे की त्याला नसं जायचं तर नको जाऊ देस, तो राहील घरीच, मी आहे ना, मी त्याचं बघेन. आप्पा त्याचा खूप लाड करायचे, त्याच्यामुळे आता तू जास्त वेळासारखा वागतोय, त्याच्यामुळे बिघडलाय असं त्याची बहीण म्हणते. पुढे सर्वजण सूरजच्या लग्नाचा विषय करतात. त्यावेळेस सूरज लाजतो. सूरजची बहीण म्हणते की आता बाहेर त्याच्यासाठी मुलींची लाईन लागलेली आहे. तर जाताना सूरजची आत्या निकीला म्हणते की निकिताईची आठवण आमची जी नात आहे ती खूप काढते. माझ्या नातीला तुम्ही खूप आवडता असं त्याची आत्या निकीला सांगते. पुढे चिंग चायनीज, शेजवान फ्राईड राईस आणि हक्का नूडल याची ऍड करण्यासाठी अंकिता आणि पेडदादा हे फ्राईड राईस बनवतात. तर तर जान्हवी आणि पेरेदा हे हक्का नूडल्स बनवतात आणि त्यानंतर आजचा हा एपिसोड इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अभिजित बुचुकले आणि राखी सावंत यांची घरामध्ये एंट्री होणार आहेत आणि हे दोघ जण घरामध्ये काय धमाल करणार आहेत ते आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.